नमस्कार मंडळी, वाढत्या थंडीमुळे शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक अशी लाडू बनवूया. चला, त्यासाठी मी इथं काय साहित्य घेतले बघूया. चला, आधी मी इथं मिक्स सीड्स घेतले. मिक्स सीडमध्ये पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स आणि खसखस, तीळ आणि जवस आहे. कोणत्याही ड्रायफ्रूट शॉपमध्ये इझिली भेटून जाईल. त्यानंतर इथे खारीक पावडर घेतले, खजूर घेतले, काजू, बदाम आणि शेंगदाणे 1 कप घेतलेला आहे आणि डिंक घेतलेला आहे 1 कप. त्यानंतर इथं मग तीळ घेतलेले आहे, अक्रोड आणि काळे मनुके आणि पिवळे मनुके घेतलेले. सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केलेलं आहे. आधी काय करायचं, 1 कप एवढं तूप घ्यायचं. त्यानंतर काजू, बदाम, अक्रोड मोठे मोठे जे साहित्य ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते आधी भाजून घ्यायचं. लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. हे सगळे ड्रायफ्रूट्स छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता त्यानंतर मी इथं डिंक भाजून घेते. डिंक देखील सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे, नाहीतर कच्चं राहील तर ड्रायफ्रूट्स लाडू एकदम कच्चं राहील आणि तोंडात स्वाद लागणार नाही. सगळं डिंक पूर्णपणे फुललं पाहिजे, तसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हातात असं दाबलं की सगळं असं मऊ व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला डिंक भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं काळे मनुके, पिवळे मनुके भाजून घेतलेलं आहे. सगळे मी एकाच ताटातच घातलेले आहे, परंतु काळे मनुके, पिवळे मनुके आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं नाही, त्यामुळे ते साईडला काढून ठेवायचं. त्यानंतर सर्वात शेवटी मी इथं हे मिक्स सीड्स भाजून घेतलेलं आहे, कारण ह्याच्यात काही साहित्य छोटे छोटे आहेत, लवकर करपून जाते म्हणून जास्ती भाजलं नाही, तेवढंच हलकंसं गरम करून घेतलं. त्यानंतर आता ह्याच्यातच शेंगदाणे भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले, त्यामुळे भाजायची काही गरज नाही आपल्याला, त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. आता सरते शेवटी आपण भाजायचं आहे खारीक पावडर देखील चांगलं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं, कारण खारीक पावडर किती भाजते ना तेवढं स्वादला छान लागते लाडूला. आता खारीक पावडर देखील चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात फक्त पिवळे मनुके आणि काळे मनुके घालायचे नाही, नंतरनं घालायचे. आता मी खजूर पण ह्याच्यातच मिक्स करून घेतले. काही वेळेला खजूर देखील भाजून घातलं जातं. भाजलेले खजूर थोडं चिकट पण येते, तेवढं स्वाद पण लागत नाही, म्हणून मी न भाजताच घातले. आणि कसं आपण मिक्सरमध्ये वाटले की खजूर चांगलं मऊ होऊन जाईल. आता मी इथं जायफळ घेतले. जायफळ देखील थोडंसं 1 चिमूटभर एवढं मी जायफळ घातलेलं आहे, कारण लहान मुलांना देत असेल ना लाडू, जायफळ कमी वापरा, कारण जायफळमध्ये उष्णता जास्ती असते. त्यानंतर मिक्सरला मी हे वाटून घेतलेलं आहे बारीक. मी आता 2 बॅचमध्ये असं वाटून घ्यायचं मिक्सरला. आता पहिली बॅच वाटून झालं, आता दुसरी बॅचसुद्धा देखील वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला कसं जाड हवं त्या प्रमाणात तुम्ही वाटून घेऊ शकता. आता मी बाजूला काढून ठेवलेले काळे मनुके, पिवळे मनुके दोन्ही घालून घेतलं. आता लाडू वळून घ्यायचे. चला, डिंकाचे लाडू वळताना शक्यतो छोट्या आकाराचे लाडू वळून घ्या, कारण जे काय साहित्य वापरले लाडू बनवताना सगळ्या साहित्यामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्ती असते आणि मोठ्या लोकांसाठी 2 लाडू पुरेसा आहे. छोट्या मुलांना देत असेल तर 1 नाहीतर अर्धे लाडू पुरेसा आहे. डिंकाचा लाडू खाणं शरीराला खूप फायदेशीर आहे. वर्षातून 1दा नाहीतर 2दा नक्की करून खावा. डिंकाचे लाडू खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरातलं अशक्तपणा कमी होते आणि फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. आणि प्रेग्नंट असलेल्या स्त्रियांसाठी पण देखील खूप चांगला आहे डिंकाचा लाडू. डिलिव्हरीनंतरसुद्धा देखील डिंकाचं लाडू खाल्लं जातं, कारण डिलिव्हरीनंतर डिंकाचा लाडू खाल्ल्यानं दूध येण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळं शक्ती मिळते अंगात आणि लवकर रिकवर होते डिलिव्हरीनंतर. त्यामुळे डिंकाचा लाडू खाणं खूप गरजेचं आहे. एकदा तरी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. चला तर मंडळी, थोडंही गूळ आणि साखरेचा वापर न करता हेल्दी, पौष्टिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे डिंकाचे लाडू बनवून तयार झालेला आहे. डिंकाची लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.